नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक महाराष्ट्रामध्ये सध्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा TET या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सर्वप्रथम आपण अर्ज कसा भरायचा या संदर्भातील माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. सुरुवातीला आपण DITNMK.in या वेबसाईटवर आल्याच्या नंतर शिक्षक पात्रता परीक्षा या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी लागणारी लिंक महा TET 2025 संकेतस्थळ दिलं आहे. या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात असणारी अधिकृत वेबसाईट ओपन होईल. यामध्ये आपल्याला वेबसाईट संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी दिलेल्या आहेत. पहिल्यांदा मुखपृष्ठ, लॉग इन, जाहिरात, परीक्षा शुल्क, वेळापत्रक, युजरनेम, पासवर्ड आणि शासन निर्णय इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता सर्वप्रथम आपण उमेदवाराची नोंदणी या लिंकवर क्लिक करणार आहोत. उमेदवाराची नोंदणी करताना प्राथमिक माहिती म्हणजे उमेदवारांचं रजिस्ट्रेशन. आपल्याला या ठिकाणी एक युजर नेम चॉईस करायचा आहे. मग तो तुमच्या पद्धतीने कोणताही युजर नेम तयार करू शकता. या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी उमेदवाराचं पहिलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव इत्यादी माहिती भरायची आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आयडी टाकायचा आहे. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर गेट OTP सेंड OTP करायचं आहे. OTP क्लिक आल्याच्या नंतर आपल्याला कन्फर्मेशन OTP टाकायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण कन्फर्मेशन OTP टाकतो त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होणार आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं अशी स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, परत लॉग इन करायचं आहे. लॉग इन या टॅबवर करायचं आहे. उमेदवार लॉग इन या ठिकाणी आपल्याला आपला युजर नेम आणि पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. युजर नेम पासवर्ड बिनचूकपणे लिहा, जेणेकरून आपण जो फॉर्म भरताना सेट केला आहे तो टाका. युजर नेम पासवर्ड टाकल्याच्या नंतर पुढे देखील आपल्याला ज्या स्टेप मध्ये फॉर्म भरायचा आहे त्या स्टेपची माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आपल्याला सर्वप्रथम मुखपृष्ठावर अर्जावरील माहिती भरा, परीक्षा शुल्क भरा, अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा हे 4 टॅब दिसणार आहेत. लक्षात घ्या, पहिल्यांदा अर्ज भरायचा टॅब, दुसऱ्यांदा परीक्षा शुल्क भरायचा टॅब आणि तिसऱ्यांदा अर्ज डाउनलोड करायचा टॅब. प्रत्येकाने भरलेला अर्ज डाउनलोड करणे बंधनकारक आहे. आता अर्जावरील माहिती भरा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अर्जावरील माहिती येणार आहे. यामध्ये एकूण 5 टॅबची माहिती आपल्याला भरायची आहे. वैयक्तिक माहिती, संपूर्ण माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षे संदर्भात माहिती आणि कागदपत्र. आपल्याला दस्तऐवज म्हणजे कागदपत्र अपलोड करणं बंधनकारक आहे. ते कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला पुढील फॉर्म ओपन होणार आहे. अशा पद्धतीने माहिती भरून घ्या. माहिती भरत असताना येणाऱ्या अडीअडचणी आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या शंकेचं निराकरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आपण जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नंबर, नॉन क्रिमिनल इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे. एकूण 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. अर्जदाराने सर्वप्रथम अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव, नावात बदल असल्यास त्याची माहिती, आधार नंबर, मोबाईल कार्ड, कास्ट सर्टिफिकेट नंबर, कास्ट सर्टिफिकेट दिनांक इत्यादी माहिती टाकून पुढे जायचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर पुढची स्टेप आहे संपर्क. या ठिकाणी आपलं संपर्क द्यायचा आहे. गावाचं नाव, तालुका, जिल्हा, त्याचबरोबर ही माहिती अपडेट करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर शैक्षणिक माहिती, ज्यांचं 10वी 12वी हे कंपल्सरी आहे. 10वी 12वीचं मार्कशीट नाव, 10वी 12वी मार्कशीट नाव,
इत्यादी माहिती भरून पुढे गेल्याच्या नंतर आपण पदवीधर आहात याची माहिती द्यायची आहे. BA, MA, BSc, MSc वगैरे इत्यादी माहिती देऊन पुढे जायचं आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढचा टॅब आहे व्यावसायिक पदविका, म्हणजे 1ली ते 5वी साठी, आणि व्यावसायिक पदवी शिक्षण 6वी ते 8वी साठी. ज्यांचं D.Ed आहे त्यांनी वरची माहिती भरायची आहे पदवी शिक्षण, आणि ज्यांचं B.Ed आहे यांनी पुढील माहिती भरायची आहे पदविकेसाठी. आणि त्यासाठी माहिती भरताना आपल्याला D.Ed आहे, DTED आहे, B.Ed आहे, BPED आहे याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आणि पुढील टॅबवर जायचं आहे. पुढील टॅबवर गेल्याच्या नंतर आपल्याला परीक्षेची माहिती द्यायची आहे. आपल्याला परीक्षेचं ठिकाण, या ठिकाणी परीक्षेचा जिल्हा निवडायचा आहे. परीक्षेचा जिल्हा निवडून परीक्षेचं केंद्र निवडायचं आहे. कितवीच्या इयत्तेसाठी देतो त्याची माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जे काय सामाजिक आरक्षण असेल, माजी सैनिक असेल वगैरे इत्यादी माहिती द्यायची आहे. ओळखीचा प्रूफ आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला दस्तऐवज अपलोड करतात. मित्रांनो, हा सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला कागदपत्र अपलोड करायची, कोणतेही कागदपत्र अपलोड करायची आवश्यकता नाही. लोक खूप संभ्रमामध्ये पडले होते. फक्त अर्जदाराचा फोटो, सही, आधार कार्ड आणि सेल्फ डिक्लेरेशन इत्यादीच फक्त कागदपत्र अपलोड करायचे आहे. आणि हमीपत्र इत्यादी कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी फॉर्म शो करायचा आहे. फॉर्म पूर्णपणे भरला का नाही याची खात्री करा. फॉर्म पूर्णपणे भरल्याच्या नंतर त्याची व्यवस्थित माहिती घ्या, वाचा, पहा आणि मगच पुढे करा. जर फॉर्म चुकला तर फॉर्म मध्ये दुरुस्ती करता येणार नाही. याची सर्व विद्यार्थी व शिक्षक बांधवांनी नोंद घ्यायची आहे. शिक्षक बांधवांनो, अर्ज करण्यासाठी आपण आपल्या शहरातील जवळच्या अधिकृत अशा सेंटरला भेट द्या. परांडा तालुक्यातील माझ्या सर्व सहकारी मित्रांना विनंती आहे, DIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये येऊन आपला अर्ज भरून घ्या. खात्रीशीर अर्ज भरून दिला जाईल. आणि ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. आणि प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली फी भरायची आहे. आणि फी भरल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपला अर्ज सबमिट झाला, अर्जाचा तपशील या ठिकाणी दिसणार आहे. जोपर्यंत आपण फी भरणार नाही तोपर्यंत आपला अर्ज क्रमांक पडणार नाही. या ठिकाणी अशा पद्धतीने आता आपण DTED व B.Ed धारकांसाठी महत्वाची असणारी शिक्षक पात्रता परीक्षा, या परीक्षेचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात माहिती घेतली. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, भरती संदर्भात महत्वाचे अपडेट, प्रश्नसंच लवकरच आपल्या या YouTube चॅनलवर उपलब्ध होतील. धन्यवाद.